उकड माझ्याकडे असते रस्ता त्यांच्याकडे असतो या. हा नमस्कार तुम्हा सगळ्याला. तर आज मी शेंगाला आले बघा लय दिवसांनी. माझी चुलती वल्ली चल शेंगाला काय करते तरी बसू बसू मोठी लोट यायला लागलीस ना अशी वहिलीस तशी वहिलीस. बघायचं का तुम्हाला आता तिला दिसतं उलस कवळू द्या बघा ती कशी करते. काकू मला येलं उपटून द्यावं लागते तुम्हाला. वाकून येलं उपटाय नाही जमत. बसून बी नाही जमत उपटायला. मग पुढं पुढं सरकावं लागतंय तर मग इथून पाय असे उचलत नाही तर. आव काकू उपटून देते म्हणती बाया. खवळी गवळी नाही जरा म्हणली असं नग खवळायचं. फॅमिली आहे म्हणून असं नाही. इष्टा फॅमिली आहे तिची युट्यूब फॅमिली कशाला खवळा. त्या चुलतीनं तर परवा दिवशी ठेवलेला उपटून ती तशी तेच लागली गोळा करायला. वैसे खरं मला उपटू लागा बरं का ग. आता आपले आपले पाट्या धरलेत. मी हे पाट्या धरू होय ग. हे पाट्या धरू मी बघा या पाट्यामध्ये तर काहीच येलं नाही तर धड हितकुले हितकुले येलं आहे तर बघ. ह्या याला असं का काय सांग ह्या 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 अगं हाय गोय हाय तर गोय हाय तर गोय लय गच भरलंय याला नाही शेंगाने लयच गच भरले नाही. खरंच खरंच खरंच. तर मला वाटलं माझ्या पाट्यामध्ये शेंगा कमीत काय की ती खरंच म्हणली बारके याला शेंगा येतात का हाय तर खरंच. तर मी आता जर अशी जर बोलत राहिले ना तर त्यांनी कवळे कवळे शेंगा उपटल्या. आता मी अशीच राहीन. तर चला मी शेंगा उपटल्यावर ढीग दाखवते तुम्हाला. ढीग एका जागेवर ढीग करायचं. उलट्या उलट्या करून टाकायचं ग. उलट्या उलट्या करून टाकायचं की एका जागेवर ढीग. अगं काय ग हे जास्त जागेवर खोडायला येतात. खुडू जाता वापल्याला खुडातात का. आता आपल्याला आला यायला उशीर इतका मोठा झाला आधी. आता खान खानाव आणि कवा ही कवा होत दोन हो चालू आहे माझा मोबाईल. मग सांगायचं नसतात का. दिसतच नाहीस तू. तेच म्हणलं नाही दिसत. ह्या काय शेंगा अशा पडतात हे. असे मला वाटलं बारकुले येले ह्याला शेंगाच नाही काय की खरंच. ह्याला लयच येलं बारकाले ह्याच काय म्हणतात ना कीर्ती लहान पण मूर्ती मोठी आहे हिची भाऊ. पाऊस कसला पडला ग तो. पाऊस आज येऊ नाही गे पाऊस. नाही तर मला पाऊस आला म्हणलं का नाही. पाऊस तिकडे चालू झाला की इकडे हिव तापच येतय मला. रानावाले मालक येतात का कसे. रानावाले मालक काय म्हणायचंय. अगं चांगलं लागत ना का मग शेंगा. कापूस लावायसाठी भेले मी. कापूस लावायला जायचं नका म्हणून. आणि इथं येऊन काय कापसासारखंच काम करावं लागायला लागले. मस्त उपटायचं तेवढं काय कापसासारखं आपल्या मनावर आहे ना बाई. कसलंच आपल्या मनावर काय काही केलं तरी सारखंच आहे. काय का असं ना पावसाने एक मजा लय भारी केली गड्या. येलं लय फडा 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 उपटून गाडी आहे का नाही. शेंगा बापल्या आपल्याला तर असं वाटत आहे शेतकऱ्यांना ज्यांचं हाय हे रान त्यांना कसं वाटत असेल. किती आहे माहिती का. 30 क्विंटल पेरले बाबा. 30 क्विंटल 3.5 क्विंटल 30 क्विंटल बघा कशी सांगायला 30 क्विंटल पेरले म्हणून. मी रोज येणार आहे काय मग सांगायला तुमच्या बरोबर. कमून मी मानावर घेऊन गाडीवर. चल रे माल चल चलाव मालक चलाव मालक गाणं म्हणे धुलीत आणि त्यांना पावसाला काय करते माणूस. पावसाचं काय आता ते निसर्गाचं आहे का हातामध्ये. पण पावसाच्या मोक्यात नाही की या जमायचं होय ग. इथं पाऊस आला म्हणलं की मी सगळ्या शेंगा इथं टाकणार आणि असले पडणार तर पडून नीट घराकडे द्या. शेतकरी दादा सांगत हिरवरान हिरवरान कस शेतामधल्या शेंगाच हाय गाणं. या शेंगा खायला तुम्ही पण मित्रांनो.
पण आपल्या आपल्या हाताने घेऊन उपटून शेंगा खा बघा. माझ्या उपटलेल्या आणि तोडलेल्या खाऊ नका, कारण की मला आधीच उरकत नाही. कसलं आहे गाणं उगवून निघलं बघा गाणं. लोक शेंगा खाते मी करे खाते. लय भारी लागतं. नुसतं पाणी ताण लागायचं कामच नाही. शेंगा कमी उगवून जास्त निघले. काय झालं बरं आता मला जेवाय बोलले तुम्ही चाललात होय. तुम्ही शेंगा तोडायच्या नादाला लागायला. खाणं आम्ही खाणं गाठगाड्या गिळ झाला तुला काय स्वतःशी आलीस बाई. कापसाला आणि शेंगाला बाया निवळच भाकर खात नाही का. आणि कुरपा जाऊ दे ना ताण लागत्यात भुका लागत्यात. म्हणजे त्याने काय आपल्या चिचू किती देत रोजाने खुरपाय फिरपाय गेलो की ताण लागत. माणूस स्वार्थी नाही वय खऱ्या म्हणा बसा का. अव नाही ना तेवढे मार्क बी ताण येते माहितीये का. मग त्याला द्यायचा ना पैसा. मग तसं आपल्याला बी काम करायचं का. पाणी नका का प्यायचं. कोल्हापूरला कसं आहे माहितीये का. एक पात लागली की पाणी की लगेच चहा जागेवर बघून गुत्याचं काम असलं पाणी प्यायला जात नाही माणूस. खुरपितोय रोजच असलं की एक का दोन दिवस आलते बाई कापसाला बाया भाकरी खात असत ना बाई. ती रेख होती बघ तिथं काय करायचं माहिती का. गे भाकरी खायला बाया खावती बाई त्यांना तूच खाय त्यांना बघू दे शेंगाचं. अगं शेंगा माणूस कर मी तोडीन 2 तास पुढं या जेवायला. भाकर कवा खाई भाकर खायला खाईन माणूस. बुडभर शेंगा माझ्या झाला बाय 2 गोण्या शेंगा. तुला कामाची आहेस काय. तुम्ही बी 1.5 गोणी झाली की लगे कामाच्या वेळेस म्हणायला. बघा अजून तर एक बी शेक तोडली नाही. हा चालू आधी पोटोवा नंतर उठवा. देव काय म्हणला खाऊन पिऊन राहा तसं खाऊन पिऊन तोडायच्या. मी नाही एवढं टेन्शन घेत. मला असं बाया दुसरं काम करायला लागल्या. अमलच्या बायकोनी ऐकते दुसरं बाया काम करायला लागल्या. मला भाकर खाय बोलून असं बस विडत नाही. मला घासच विडत नाही. तुला किती वेळ झाला आम्ही हाका मारतो जेवाय तिथं शेंगा उपटत बसलीस ये उपटायलीस आणि आता आलीस काय माय घे म्हणून मला पिशवीच ग बस. आधीच मला भाकर खाऊ देऊन नाही. जेवण मला नाही खाय वाटत भाकराची पळपळे म्हणले. आमचं पळव नाही आम्ही बसून तुला चाल चाल म्हणत होती तर तू पुढे उपटाय लागली. मी जेवायलो जेव्हा नाही बाबा तुझं काय बिन काय येतो इथं काय माहिती काय करावं. झाला हाक मारित होतो आम्ही. बिन काय नाही मला ही पात लावायची. नाही विसरलं इथं मला काहीच कळ नाही माय. मला नाही शेंगाला म्हटलं झालं तर मला द्या ग. मला लय देऊ नका. एक टोपलं दिलं तर भागत आहे माय. आणल्यात म्हणा त्या माणसाला तुमच्या रानात बाया. ते माणसाला काय बरी झोप यायली बाबा असं ठेवून. काळजी नाही तुम्हालाच काळजी. आम्हाला काळजी आहे बाबा. 4 शेंगा नाही द्यायचं आम्हाला. जरा जास्ती दे म्हणा. आज देते त्यांच्या मनाने तुमच्या मनाने काम केल्यावर देते ते. हो या म्हणा बाया होय ग संध्याकाळी बोट दुखायचं काम आहे. बोट दुखत येत का असं असे बोट दुखत येत असं तर नाही. बोट दुखत येत हा सोपं कोणचं आहे का बघ ना कळत. बोट दुखते पाय दुखते. काल मला सर्दी झाली. कोणाला नको ग मला सरकी लावायला. काहीच राहत नाही शेंगात राहत नाही. उगाच 4-2 शेंगा राहायचं संपलं. एक दिवस बाया जर घोर मांडल्या तर सगळ्या शेंगा संपून जाते ना. 4 शेंगा बी लावून देत नाही. लयच उगवलंय ना. त्या दिवशी नव्हतं उगवलं. बुधवारी नव्हतं उगवलं. काहीच नव्हतं. शेंगा वाळल्या म्हणजे खायला यावत मग नाही तर काय नाही. चांगल्या त्याच घ्यायच्या. काकूच उतरली होती. गाड्या नाहीत ना आमच्या.
हे हो ना काय लाईन फोन तरी जे देव यायचं त्याला नव्हे आणि ज्याला नाही यायचं त्याला घेऊन चालायचं बरंच वाढायचं हो शेंगावाले भाऊ सगळ्या सकाळपासून आम्ही शेंगा तोडतात आमचं कंबर मोडून गेलंय सगळं जरा कंबर मोडी बी टाका हा कंबर मोडी बी टाका कमर कशी मोडल बसल्यावर बसले एका जागेवर लय कमराचा भोगा झाला व काय सांगा तुम्हाला बांधून बांधून नाही मोडली कंबर तुमची मी मुळाच बांधित नाही मोकळा उष्टा लावित असते नवऱ्याला नादच म्हणते तिचा नादच कुणी करू नाही त्यानेच वाळून गेले हो आमचे हा मी भाकर खाते ते भाकरच खात नाही तर त्यांना खाल्लं की ते बाथरूमाची धन करतात मी नाही करीत उकड खातेत काय हा नुसती कोरडी उकड खातेत नाही ते माझ्याकडे असते रस्ता त्यांच्याकडे असतोय त्यांनी ऐकलंच नाही माहिती का उकड माझ्याकडे असते रस्ता त्यांच्याकडे असतो या असं आहे का हा ड्रायव्हर आमच्या रिक्षावाले घ्यायला आले तर आम्हाला तरी आम्ही इथंच आहेत चुलते बरं का मी